नंदुरबारच्या कंत्राटदारांचा एल्गार, रखडलेल्या बिलांसाठी मुंबईत आंदोलन। नंदुरबारच्या आदिवासी विकास विभागातील कंत्राटदारांची कोट्यवधी रुपयांची बिले रखडल्याने कंत्राटदार आता आक्रमक झाले आहेत। लेखाशीर्ष अंतर्गत मागील 2 वर्षांपासून विकास कामांची देयके प्रलंबित असल्याचा आरोप नंदुरबार जिल्हा कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशनने केला आहे। कंत्राटदारांनी स्वतःचे भांडवल, बँक कर्ज आणि यंत्रसामग्रीच्या माध्यमातून विकासकामे पूर्ण केली, मात्र बिले वेळेवर न मिळाल्याने कर्जाचे हप्ते आणि व्याज भरणेही कठीण झाले आहे। काही कंत्राटदारांच्या मालमत्तांना लिलावाच्या नोटिसा आल्याचा दावा असोसिएशनने केला असून प्रशासकीय उदासीनतेमुळे काही कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे। दरम्यान 15 ऑगस्टपूर्वी प्रलंबित बिलांचा निधी वितरित करावा, अन्यथा 18 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण आणि धरणे आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे। आता शासन या गंभीर मागणीवर काय निर्णय घेणार आणि कंत्राटदारांच्या रखडलेल्या बिलांना कधी मंजुरी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 2022-23 पासून आमचे बिल थकलेले। आज अशी परिस्थिती आमची, कोणाला हप्ते अशा पद्धतीने थकलेले की अक्षरशः कोणाचं गहाण घर, कोणाचं सोनं गहाण, कोणाचं घर गहाण, फायनान्स दुनिया भरचे, बँकांचं लोन दुनिया भरचं आहे। कॉन्ट्रॅक्टर माणूस हा चला हो काहीतरी काम करू, 2 पैसे मिळतील, त्याच्यात हप्ते वगैरे भरले जातील आणि संसाराचा गाडा चालेल या हिशोबाने माणूस त्या हिशोबाने चालत होता। अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे की 3 वर्षापासून असं मेटाकुटीच येऊन गेलेले आहेत आम्ही सगळे। अक्षरशः म्हणजे उद्या काय होईल हे आज थरकाप होतो। सिमेंटवाल्यांचं, स्टीलवाल्यांचं, रेती खडी ह्या बिलांचा तर विचारूच नका। इतकी वाईट परिस्थिती आहे, मजबूर होऊन गेलो आहेत आणि त्यातल्या त्यात म्हणजे कसा गाडा पुढे रेटायचा हा मोठा प्रश्न आहे। म्हणजे आम्ही ज्या भावनेने काम करत गेलो की असं वाटत होतं की चला बुवा सरकार चांगलं आलेलं की आपल्याला नक्कीच यांच्याकडून न्याय मिळेल। न्याय तर कुठे गेला तो आता सापडतच नाही आहे। 3 वर्षापासून शोधतोय। फक्त सरकार मायबापाकडून एवढीच विनंती आहे की आमची ही मागणी, उद्या तर आमचं आंदोलन आहे 18-19ला, आमचे आज जेवढे बांधव जमले, आज कानू मातेचा उत्सव होता, नाईलाजाने आमच्या बांधवांच्या घरी त्यांच्या स्वतःच्या घरी कार्यक्रम येऊ शकते नाही तर भरपूर संख्या आहे। तरी उद्या 18-19ला आझाद मैदानावरती दिसेल। मायबाप सरकारकडे इतकीच विनंती आहे की त्यांनी प्लीज आमचा प्रश्न सोडवावा। ही आमच्या सर्व बांधवांकडून, महाराष्ट्राच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांकडून ही कडकडीची विनंती आहे। एवढे बोलतो थांबतो।